हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटते आहेत? चांगले वाटत असेल तर ते देखील कळवा, कारण की त्याच्याने मला मोटिवेशन मिळेल. आणि जर काही क्युरीज वाटत असेल माझ्या व्हिडिओजमध्ये तर ते देखील कळवा, कारण त्याच्याने मी त्या क्युरीचं स्टडी करून माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त चांगला बनवून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगले विचार चांगल्या मधून घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. सो माझी व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवत जा. ओके. सर, आज आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आजचे आपले जे विचार आहेत, ज्या फिलॉसॉफरचे विचार आहेत, जे मी तुम्हाला सांगणार आहे, त्या फिलॉसॉफरचं नाव मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. हो. आणि त्यासाठी माझी व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण की अर्धवट नॉलेज हे कधी घातक असतं. मी जी लाईन घेतलेली आहे ती लाईन तुम्हाला पूर्ण डीपमध्ये समजून सांगण्यासाठी माझी पूर्ण व्हिडिओ बघणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. आणि त्याचसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फक्त 5 ते 10 मिनिटाचीच व्हिडिओ बनवणार आहे. 10 मिनिटाच्या व्हिडिओवरती माझी व्हिडिओ नसणार आहे, कारण की प्रत्येकाचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. मला कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त विचार पोहोचवायचे आहे, म्हणून मी डेली फक्त एकच विचार घेऊन तुमच्यापर्यंत येत असते. ओके. तर वळूया आज आपण आपल्या व्हिडिओकडे. तर जे फिलॉसॉफर आहेत ते फिलॉसॉफर सांगतात की प्रत्येकाचे संस्कार हे वेगवेगळे असतात. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाच्या विचारांची पातळी ही वेगवेगळी असते. तर आपली पातळी कुठे आहे आणि समोरच्याच्या व्यक्तीच्या पातळीमुळे आपण आपली पातळी कधीही डाऊन करायची नाही. त्यासाठी ते आपल्याला एक उदाहरण देतात की फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या पाहुण्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलं आणि त्या पाहुण्यांसाठी आपण पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. बरोबर आहे. आणि काही दिवसात ते आपल्या घरी आले, पंचपक्वान्नाचं जेवण केलं त्यांनी आणि त्यांना खूप ते समाधान वाटलं त्याबद्दल. जर आपण कुणाला जेवू घातलं किंवा अतिथी देवो भव म्हणतात, ते अतिथी जर आपल्या घरातून सुखी होऊन गेले, समाधानी होऊन गेले, तर आपल्यालासुद्धा त्याचं समाधान मिळत असतं. त्याच्यामुळे जर आपण आपल्या घरी कोणी अतिथी आले, आपण बोलवलेले असो किंवा न बोलवता आलेले असो, प्रत्येकाचा आदर सत्कार छान करा, कारण की त्याच्याने आपल्याला खूप पुण्य मिळत असतं आणि खूप समाधानही मिळत असतं. तर असंच आपण एखाद्या व्यक्तीला जेवायला बोलवलं, आपण त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना छान पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि ते त्यांच्या घरी रिटर्न गेले. बरोबर आहे. आता काही दिवसानंतर त्याच व्यक्तीने आपल्याला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. त्यांच्या घरी जेवायला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या लेव्हलनुसार त्यांनी स्वयंपाक केलेला होता. म्हणजे आपण जसा पंचपक्वान्नाचा केलेला होता तसा त्यांनी केलेला नव्हता, पण त्यांनी छान स्वयंपाक केलेला होता. ओके. तर आपण काय करतो माहिती आहे का? ही गोष्ट लावून धरतो की अरे, मी तर याच्यासाठी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला होता, एवढं सगळं केलं होतं, किती मेहनत केली होती आणि ह्या व्यक्तीने मला जेवायला बोलवलं, तर माझ्यासाठी एवढासाच स्वयंपाक केला, असाच स्वयंपाक केला, तसाच स्वयंपाक केला. नाही, हे चुकीचं आहे. कारण ही आपण जे केलं ते आपले संस्कार होते आणि समोरच्या व्यक्तीने जे केलं ते त्याचे संस्कार आहे. त्याच्या संस्कारामुळे आपल्या संस्काराची पातळी डाऊन करू नका. कारण की आपण जे केलं ते अतिथी देवो भव म्हणून केलं, आपल्या संस्कारासाठी, ना की त्याच्याकडून आपल्याला मिळावं म्हणून केलं. नाहीतर बऱ्याच लेडीज अशा असतात की नाही, मग मी तिला छान साडी दिलेली ना, मग तिने पण मला छान साडी दिली पाहिजे. मी तिला वेळेवर मदत केलेली आहे ना, तर त्याने पण मला वेळेवर मदत केली पाहिजे. जर नाही केली त्याने मला वेळेवर मदत, तर मी पण त्याला करणार नाही. अरे, त्याचा वेळेवर काही प्रॉब्लेम असेल किंवा नसेल त्याच्यामध्ये ते संस्कार की कोणाला मदत करायची, म्हणून आपण आपले संस्कार का चेंज करायचे? आपल्यावर तर असे संस्कार झालेले आहे ना, की वेळेवर कधीही कुणाला मदत करावी. प्रत्येकाला अडकलेल्या माणसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करावा. माझे मम्मी-पप्पा नेहमी मला सांगतात, की कुणीही अडचणीत असेल, तर त्याला आपल्या परीने जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करायचा. मग ती कोणतीही असो, इकॉनॉमिकल असो, शाब्दिक असो किंवा कोणत्याही बाबतीमध्ये असो. त्या बाबतीमध्ये आपण मदत करणं त्याला गरजेचं आहे. आपल्या परीने, असं नाही का तर पूर्णच मदत करायची. आपल्या परीने आपण जेवढी मदत करू शकतो, तेवढी त्याला मदत करायची. हे कोणाचे संस्कार आहे? हे आपले संस्कार आहे. आणि समोरच्या व्यक्तीचे संस्कार कसे असतात, की नाही, तो अडकला तर त्याचं बघून घेईल, तो प्रॉब्लेममध्ये तो त्याचा बघून घेईल. मी त्याच्यामध्ये फसणार नाही. मला काय गरज आहे त्याच्याशी किंवा माझा काय फायदा होणार आहे? हे स्वार्थी संस्कार सोडा आणि आपल्या संस्कारांची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बऱ्याच मी ठिकाणी असं देखील बघितलं आहे,
की त्याने माझा फोन उचलला नाही म्हणून मी पण त्याचा फोन उचलणार नाही. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला फोन केला तेव्हा तो व्यक्ती कोणत्या परिस्थितीत होता, कसा होता, काय होता, त्याच्यावर काय बीतत होती, किंवा तो मे बी एखाद्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलेला असेल, किंवा त्याचा काही प्रॉब्लेम झालेला असेल, किंवा तो बॉसच्या केबिनमध्ये असेल, किंवा तो मे बी एखाद्या ठिकाणी लटकलेलाही असेल. काहीही असू शकतं. किंवा नसेल त्याचे संस्कार, त्याची प्रवृत्ती नसेल ती समोरच्याला इग्नोर करण्याची, गरज असेल तरच फोन करण्याची. हे त्याचे संस्कार आहे, ही त्याची लेव्हल आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही तुमची लेव्हल का डाऊन करतायत? तुम्ही तुमची लेव्हल डाऊन नका करू. तुमचे जे चांगले संस्कार आहेत, त्या संस्कारांना धरूनच तुम्ही पुढे चालत राहा. कारण की तेच संस्कार, चांगले संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना देत असतो. मी बऱ्याच फॅमिलीमध्ये ही सुद्धा गोष्ट बघितली आहे, की सपोज 2 जावांमध्ये जर भांडण झालं ना, तर ते मुलांनासुद्धा सांगतात, की तिच्याशी बोलायचं नाही, ती काकी अशी आहे, तो काका तसा आहे, त्या काकाने असं केलं, ती काकीने तसं केलं. पण हे चुकीचं आहे. हे तुम्ही तुमच्या मुलांना चुकीचे संस्कार देता आहेत. ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे, काय चांगलं आणि काय वाईट. आणि मी बऱ्याच ठिकाणी असं देखील ऐकलं. मी बऱ्याच लोकांना पण सांगते, की तुम्ही मुलांना असं नका शिकवू, हे चांगली गोष्ट नाही, मुलांवर त्याचे वाईट संस्कार होतात. नाही, नाही, आजचा काळच तसा आहे. पिढी किती बदलत चालली आहे, मुलं किती चॅप्टर होत चालली आहे. मग आपली मुलं जर अशी भोळ्यासारखी वागत राहिली तर त्यांचं कसं व्हायचं भविष्यामध्ये? अरे, तो वरती भगवंत बसला आहे ना, त्याच्याकडे सगळे हिशोब आहे. कोण कसं वागतं आहे आणि कोण कसं नाही. आपलं मन निर्मळ ठेवा. आपलं मन निर्मळ असेल तर भगवंत नक्कीच आपल्याला मदत करतो. भगवंत नक्कीच पावलोपावली, ते म्हणतात ना, भोळ्याच्या गायी देव राखी. जर आपण जर भोळा असो ना, जर आपल्याला, तर भगवंत आपल्याला मदत करतो. जरी या दुनियेने आपल्याला मदत केली नाही तर. पण त्याच्यासाठी भगवंतावर दृढ विश्वास असला पाहिजे आणि तोच दृढ विश्वास तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातो. भगवत स्पर्श दाखवतो. आणि ही गोष्ट कधीही लक्षात असू द्या, की आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा आपण प्रयत्न करायचेच, पण भगवंत आपल्याला मदत करायला नक्कीच येतो. भगवत स्पर्श आपल्याला जाणवतो आणि त्याची जाणीव होण्यासाठी आपण आपले संस्कार, आपली पातळी कधीही डाऊन करू नका. आपली पातळी, आपले संस्कार हे नेहमी उच्च ठेवण्याचा प्रयत्न करा. आपलं मन निर्मळ करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा भगवंत आपल्याला नक्कीच मदत करेल. बस मला एवढंच तुम्हाला ह्या गोष्टीतून सांगायचं होतं, की आपले संस्कारांची पातळी नेहमी उच्च करत जा. समोरच्याच्या पातळीमुळे, समोरच्याच्या घाणेरड्या संस्कारामुळे आपण आपले संस्कार डाऊन करू नका. आणि हे सांगितलं आहे शिवानी दीदींनी. हो, शिवानी दीदी ज्या ओम शांतींच्या शिवानी दीदी आहेत, त्या सांगतात, की समोरच्या संस्कारांमुळे आपण आपली संस्कारांची पातळी डाऊन करू नका. ओके. तर माझी व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू सो मच.